संत तुकाराम महाराज यांचा खून झाला की वैकुंठ गमन. खरं सत्य काय आहे बरं? महाराष्ट्र ही संताची भूमी म्हणून ओळखली जाते. या पवित्र भूमीत अनेक महान संतांनी जन्म घेतला आणि आपल्या विचारांनी समाजाला नवी दिशा दिली. संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ आणि संत तुकाराम अशा अनेक संतांनी भक्तींचा मार्ग लोकांपर्यंत पोहोचवला. या संतांमध्ये एक अत्यंत तेजस्वी आणि लोकप्रिय नाव म्हणजे संत तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांमधून लोकांना भक्ती, समता आणि साधेपणाचा संदेश दिला. त्यांच्या अभंगांमध्ये जीवनाचं गूढ तत्वज्ञान आहे. त्यामुळे आजही लाखो लोक त्यांच्या अभंगाचा अभ्यास करतात आणि त्यातून प्रेरणा. पण संत तुकाराम महाराजांच्या जीवनातील एक असा प्रसंग आहे ज्याबद्दल आजही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तो प्रसंग म्हणजे तुकाराम महाराजांचे वैकुंठ. वारकरी संप्रदायात अशी श्रद्धा आहे की तुकाराम महाराज हे इतके महान भक्त होते की भगवान विष्णूंनी स्वतः गरुड पाठवून त्यांना सदैव वैकुंठाला नेले. पण इतिहासकार आणि संशोधक याबद्दल काही वेगवेगळ्या शक्यता मांडतात. काही लोक म्हणतात की तुकाराम महाराजांनी जलसमाधी घेतली. काहींच्या मते त्यांच्या सत्तेची शक्यता आहे. मग खरं सत्य काय आहे? आज आपण शांतपणे आणि समजून या प्रश्नाचा विचार करूया. संत तुकाराम महाराज ज्यांचा जन्म सुमारे इसवी 1608च्या सुमारास पुणे जिल्ह्यातील देहू या गावात झाला. त्यांचे वडील बोल्लोबा आंबिले हे व्यापारी होते आणि आईचे नाव कान्होबाराव. त्यांचे कुटुंब विठ्ठल भक्त होते आणि त्यांच्या घरात भक्तीचे वातावरण. लहानपणापासूनच तुकाराम महाराजांचा स्वभाव अत्यंत शांत आणि करुणामय होता. त्यांना देवभक्तीची खूप आवड होती. मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेणे आणि भजन ऐकणे हे त्यांना खूप आवडायचे. पण त्यांच्या आयुष्यात लहान वयातच अनेक संकटे आली. त्या काळात महाराष्ट्रात एक भीषण दुष्काळ पडला. या दुष्काळात अनेक लोक उपाशी राहिले. तुकाराम महाराजांचा व्यापारही त्या काळात बुडाला. आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण झाली. पण अशा कठीण परिस्थितीतही तुकाराम महाराजांनी गरीब आणि गरजू लोकांना मदत केली. त्यांनी आपल्या घरातील धान्य गरिबांना वाटून दिले. या दुष्काळात त्यांच्या आयुष्यात आणखी एक मोठं दुःख आलं. त्यांच्या पहिल्या पत्नीचा आणि मुलाचा मृत्यू झाला. ही घटना तुकाराम महाराजांसाठी अत्यंत वेदनादायक. या सर्व दुःखांमुळे ते पूर्णपणे संसारातून विरक्त झाले. त्यांनी आपलं मन पूर्णपणे विठ्ठलाच्या भक्तीत लावलं. संसारातील दुःखांनी तुकाराम महाराजांचे मन देवभक्तीकडे अधिक वळले. ते सतत विठ्ठलाचे नामस्मरण करू लागले. या भक्तीमधूनच त्यांच्या मनातून अभंग निर्माण होऊ लागले. त्यांनी हजारो अभंग लिहिले. त्यांच्या अभंगांमध्ये जीवनाचं गूढ तत्वज्ञान आहे. ते म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी मनी जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेच जाणे. या अभंगातून त्यांनी सांगितलं की जो दुःखी लोकांना मदत करतो तोच खरा संत आहे. त्यानंतर त्यांना समाजही विरोध करू लागला. तुकाराम महाराजांचे विचार अत्यंत प्रगत आणि लोकाभिमुख होते. त्यांनी जातपात, अहंकार, अंधश्रद्धेवर कठोर टीका केली. त्यामुळे काही परस्परवादीचे लोक त्यांच्या विरोधात. त्या काळात काही लोकांना असं वाटत होतं की धर्म आणि ज्ञान हे फक्त काही विशिष्ट लोकांचाच अधिकार आहे. पण तुकाराम महाराजांनी सांगितलं की देव सर्वांचा आहे. या विचारांमुळे काही लोकांना राग. काही कथांनुसार त्यांच्या अभंगाची पोथी इंद्रायणी नदीत फेकून देण्यात आली. पण काही दिवसांनी ती पोथी पुन्हा नदीवर तरंगत आली. ही घटना लोकांच्या श्रद्धेला अजून बळ देणारी ठरली. तुकाराम महाराजांची कीर्तन आणि भक्ती म्हणजेच तुकाराम महाराज कीर्तन आणि भजनांच्या माध्यमातून लोकांना भक्तीचा मार्ग दाखवतात. त्यांच्या कीर्तनाला हजारो लोक जमू लागले.
त्यांच्या साध्या थेट भाषेमुळे लोकांना त्यांचे विचार सहज समजत. ते लोकांना सांगायचे की देवाला मोठ्या पूजा किंवा विधीची गरज नाही. मनापासून केलेलं नामस्मरण हेच सर्वात मोठं पूजन आहे. नंतर त्यांच्या वैकुंठ गमनाची कथा बघा की वारकरी परंपरेत एक अत्यंत सुंदर कथा सांगितली जाते की एक दिवस तुकाराम महाराज आपल्या भक्तांसोबत कीर्तन करत. त्यावेळी आकाशात एक दिव्य प्रकाश दिसू लागला. लोक आश्चर्याने आकाशाकडे पाहू लागले. त्या प्रकाशातून एक दिव्य गरुड पृथ्वीवर उतरला. तो गरुड म्हणजे भगवान विष्णूंचं वाहन होतं. त्यावर भगवान विष्णूंचे दूत आले होते. ते म्हणाले, तुकाराम महाराज, तुमची पृथ्वीवरील सेवा पूर्ण झाली. आता तुम्हाला वैकुंठाला बोलावलं आहे. हे ऐकून तुकाराम महाराजांनी आपल्या भक्तांकडे प्रेमाने पाहिले. त्यांनी सर्वांना शेवटचा नमस्कार केला आणि गरुडावर बसून ते सदेह वैकुंठाला गेले. ही कथा वारकरी संप्रदायात अत्यंत श्रद्धेने सांगितली जाते. पण इतिहासकार या कथेकडे थोड्या वेगळ्या दृष्टिकोनात. त्यांच्या मते तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचा कोणताही ठोस ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे काही अभ्यासक वेगवेगळ्या शक्यता मांडतात. काहींचं मन आहे की काही संशोधकाच्या मते तुकाराम महाराजांनी इंद्रायणी नदीत जलसमाधी घेतली असावी. पण भारतीय संत परंपरेत समाधी घेण्याची परंपरा आपल्यामध्ये चालतच आलेली. अनेक संतांनी आपल्या आयुष्याच्या शेवटी समाधी घेतली. त्यामुळे काही अभ्यासकांना वाटतं की तुकाराम महाराजांनीही आध्यात्मिक समाधीचा मार्ग स्वीकारला असावा. आता हत्येची शक्यता कशी? तर काही लेखकांनी आणखी एक धक्कादायक शक्यता मांडली आहे. त्यांच्यामध्ये त्या काळातील काही लोक तुकाराम महाराजांच्या विचारांमुळे नाराज होते, कारण त्यांनी समाजातील खोट्या परंपरेवर कठोर टीका केली. त्यामुळे काही लोकांनी त्यांना त्रास दिला असावा. काही लेखक तर असेही म्हणतात की त्यांच्या हत्येची शक्यता नाकारता येत नाही. पण या मताला ठोस पुरावे नाही. आता खरं सत्य काय? खरं सांगायचं झालं तर संत तुकाराम महाराजांच्या अंताबद्दल निश्चित असं काही सांगणं कठीण आहे, कारण त्या काळातील स्पष्ट नोंदी उपलब्ध नाही. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, तो म्हणजे तुकाराम महाराजांचा देह या जगातून गेला असेल, पण त्यांचे विचार आजही जिवंत आहे. आजही जिवंत आहे तुकोबांचा संदेश. आजही लाखो वारकरी तुकाराम महाराजांच्या अभंगाचा प्रचार करत पंढरपूरची वारी करतात. ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोष महाराष्ट्रभर ऐकू येतात. त्यांच्या अभंगामधून लोकांना जीवन जगण्याची मार्ग मिळतो. त्यांनी लोकांना सांगितलं की अहंकार सोडा, लोभ सोडा, दुसऱ्यांवर प्रेम करा आणि देवाचं नामस्मरण. खरे संत कधीच मरत नाही. त्यांचे विचार आणि त्यांचे कार्य त्यांना अमर. तुकाराम महाराजांनी जे अभंग लिहिले ते आजही लोकांच्या मनात स्पर्श करतात. त्यांच्या प्रत्येक शब्दात भक्ती आणि करुणा. तुकाराम महाराज खरंच वैकुंठाला गेले का, की त्यांनी जलसमाधी घेतली, की काही वेगळं घडलं, हे कदाचित इतिहास कधीच स्पष्टपणे सांगू शकणार नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, तुकाराम महाराजांनी दिलेला संदेश आजही लाखो लोकांच्या जीवनाला दिशा देत आहे. आणि म्हणूनच आजही प्रत्येक वारकरी प्रेमाने म्हणतो की तुका म्हणे धावा विठ्ठलाकडे, तेथे सर्व दुःखांचा होईल रे. खूप सुंदर अशा शब्दांनी तुकाराम महाराजांनी आपल्याला इथे सांगितलेले आहे. म्हणून देवाचं नामस्मरण करत राहा, जे तुम्ही काही काम वगैरे करत आहात, आणि आपल्या ध्येय आहे ते पूर्ण आपलं ध्येय गाठत देवाचं नामस्मरण करणे हेच खूप मोठं आपल्यासाठी या मनुष्य जीवनाचं एक मोठं लक्ष्य आहे.